कदीम जालना पोलीस ठाण्यातील बेवारस वाहनांच्या लिलावात मोठा घोटाळा। लाखो रुपयांच्या गाड्या मातीमोल भावात विकल्या। 12 अधिकाऱ्यांविरोधात औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल। सामाजिक कार्यकर्ते सादबिन मुबारक यांनी दाखल केली याचिका। जालना शहरातील कदीम जालना पोलीस ठाण्यातील बेवारस आणि जप्त केलेल्या वाहनांच्या लिलावात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। तब्बल 10 ते 12 लाख रुपये किमतीची वाहनं सर्व नियम धाब्यावर बसवून केवळ 1,02,000 रुपयात लिलावात काढण्यात आल्याचा आरोप आहे। या गंभीर प्रकरणी सादबिन मुबारक चौस यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून यामुळे लाखो रुपयांचे भंगार कवडीमोल भावात विकल्याचे हे प्रकरण पोलीस प्रशासनाच्या अंगलट येण्याची शक्यता वाढली आहे। काय आहे नेमका प्रकार? तक्रारदार साद चौस यांच्या माहितीनुसार कदीम जालना पोलीस ठाण्यानं अपघातग्रस्त आणि जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव केला। चांगल्या स्थितीत असलेल्या 4 चाकी वाहनांना केवळ सांगाडा भंगार म्हणून दर्शवण्यात आले। यातून विशिष्ट खरेदीदारांना फायदा मिळवून देण्यात आला, ज्यामुळे लाखो रुपयांच्या वाहनांची विक्री मातीमोल भावानं झाली। विशेष म्हणजे लिलावापूर्वी पोलिसांनी आरटीओ कडून केवळ ठराविक वाहनांचेच मूल्य काढले होते। दुर्लक्ष आणि आदेशाची पायमल्ली हा गंभीर प्रकार तक्रारदारानं तातडीनं कदीम जालना पोलीस ठाण्यातील जबाबदार अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला होता, मात्र त्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले। यानंतर चौस यांनी हा विषय विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कानावर टाकला। विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या आदेशानंतरही कदीम जालना पोलिसांनी कोणतीही चौकशी केली नाही आणि आदेशाला पायदळी तुडवले। परिणामी सादबिन मुबारक चौस यांनी न्याय मिळवण्यासाठी औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। या याचिकेत एकूण 12 अधिकाऱ्यांना प्रतिवादी करण्यात आलाय। या गैरव्यवहारामुळे शासकीय मालमत्तेचं मोठं नुकसान झालं असून आता उच्च न्यायालयाच्या भूमिकेकडे जालना शहराचं लक्ष लागलंय। या लिलावातील गैरव्यवहाराची सखोल चौकशी झाल्यास अनेक अधिकाऱ्यांची खुर्ची धोक्यात येण्याची शक्यता आहे। याविषयी आपण थेट याचिकाकर्ते सादबिन मुबारक यांच्याशी जाणून घेऊया संपूर्ण प्रकरणाची माहिती। रिट पिटीशन दाखिल करी आपने क्या हाईकोर्ट में मैंने जालना पुलिस ने जब कार्रवाई नहीं करने के बाद मैंने हाईकोर्ट में रिट पिटीशन दाखिल करा, जिसका नंबर 1235/2025 है। और उसमें मैंने महासंचालक और विशेष पुलिस महानिरीक्षक को तकरार दिया था। कदीम जालने में जो पुलिस का माल चोरी जा रहा था, तो वो उस पर कोई एक्शन नहीं लेने के बाद मैंने महासंचालक और विशेष पुलिस महानिरीक्षक को तकरार करने के बाद वहां से उनके लेटर आने के बाद भी कदीम जालना पुलिस ने, कदीम जालना पीआई ने और जालना एसपी सर ने इस पे कोई एक्शन नहीं लिए, जिसकी वजह से वो मुद्देमाल आज लाखों रुपए का प्रशासन का घाटा हो गया। और आज दूसरा जो कोई भी माल जो चोरी होता है पुलिस एक्शन लेती है, और पुलिस का माल चोरी होने के बाद जिसकी पेट्रोलिंग थी उनको बचाने के लिए ये नीलामी करी गई 1,02,000 में, जबकि 12 लाख का माल था। तो मैंने इसके खिलाफ हाईकोर्ट में याचिका दाखिल करा और उसकी सुनवाई आने 6 नवंबर को रखी गई। सादबिन मुबारक, सामाजिक कार्यकर्ता।